नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आहे संडे आणि संडे इज ऑलवेज नॉट अ फन डे, हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये कळेल. जसं की मी तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये नेहमीच सांगतो, संडे इज ऑलवेज फन डे. पण खरं तर कधी कधी संडे हा खरंच फन डे नसतो. खूप काम असतं, खूप घरातली कामं असतात. कारण आठवड्यातून एकदा सुट्टी असते आणि त्या सुट्टीत ना आठवड्याची जी काही पेंडिंग कामं असतात घरातली ती सगळी करावी लागतात. आता इकडे सध्या मी घालतोय कपड्यांच्या घड्या, जे रेग्युलर सकाळचं काम असतं ते. आता तुम्ही म्हणाल तू का घालतोयस, प्रियंका कुठे गेली? तर प्रियंका ऑलरेडी किचनमध्ये काही काम करण्यासाठी बिझी आहे. कारण जसं की मी तुम्हाला म्हटलं, रविवार हा एक्स्ट्रा कामांचा दिवस असतो. आणि इकडे बघा, चार्वीला ना मोबाईलचा कॅमेरा चालू केला ना की तिला त्या कॅमेऱ्यासमोर मस्ती करायचीच असते. त्याच्यामुळे तिला आवरणं पण एक वेगळा टास्क असतो. तिला तिची सगळी खेळणी काढून दिलं, म्हटलं याच्यावर खेळत बस, जेणेकरून माझं काम मला करता येईल. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं, प्रियंका ऑलरेडी एका वेगळ्या किचनमध्ये बिझी होती. कारण रविवार म्हटलं ना की सकाळ थोडीशी उशिरा सुरू होते. त्याच्यामुळे मग रविवारी स्पेशल ब्रेकफास्ट असतो, त्याच्यामुळे मग ते किचनमधलं काम वाढतं. प्लस नॉनव्हेजचा जर काही बेत असेल दुपारच्या जेवणामध्ये तर मग तो एक्स्ट्राचा स्वयंपाक वाढतो. त्याच्यामुळे मग आम्ही ना कामं अशी वाटून घेऊन करतो. आणि मम्मीला आम्ही सध्या या सगळ्या कामातून थोडंसं लांबच ठेवतो, कारण तर तिचं पण वय झालं आणि एवढ्या वर्ष तिनेच सगळं केलं आहे. त्याच्यामुळे मग प्रियंका आणि मीच दोघं मिळून आम्ही होता होईल एवढी घरातली सगळी कामं शेअर करून करतो. बाय मी ज्या कपड्यांच्या घड्या घालतोय ते मात्र मम्मीनेच आणले टेरेसवरून सुकल्यावरती. मी फक्त घड्या घालून कपाटात ठेवायचं काम केलंय. आणि इकडे प्रियंकाची चालू आहे दुपारच्या जेवणाची तयारी. तर ग्रेटफुली आज आमच्याकडे नॉनव्हेजचा बेत नव्हता, त्याच्यामुळे साधा स्वयंपाक होता. ब्रेकफास्ट आमचा सकाळीच झाला होता. जसं की मी तुम्हाला म्हटलं, रविवारची सकाळ ही आमची थोडीशी लेझी सकाळ असते, अगदी सगळ्यांचीच. म्हणजे मम्मीची, माझी, प्रियंकाची, पप्पांची, चार्वीच्या, मी सगळे थोडेसे उशिरा उठतो. कारण पूर्ण आठवडा डब्यांमुळे किंवा मला कामाला जायच्यामुळे आम्हाला रोजच लवकर उठावं लागतं. मग एक दिवस आम्ही थोडंसं आवर्जून थोडं उशिरा झोपतो. आणि चार्वी बघा सध्या किती हुशार झाली. म्हणजे तिने इथे सू केली होती आणि तिला म्हटलं तर तू सू केली तर जा तूच काहीतरी पुसायला घेऊन ये. आणि ती लगेच किचनमध्ये गेली आणि तो लादी पुसायचा जो कपडा असतो तो ती घेऊन आली. आणि एवढंच नाही, तिला म्हटलं जा परत ठेवून ये, तर ती म्हणजे तिच्या मम्मीला ती प्रियंकाला परत देऊन सुद्धा आली. म्हणजे आपण मुलांवरती संस्कार जे करतो की आपण जे करतो ना त्यातूनच मुलं सगळं शिकतात. ह्याचा अनुभव सध्या मी चार्वीच्या या फेजमध्ये घेतोय खरंच. आणि रविवार म्हटलं ना की चार्वीची सगळी जी कामं आहेत ती मी माझ्याकडेच घेतो, कारण मला ते आवडतं. तिला आंघोळ घालण्यापासून अगदी रेडी करण्यापर्यंत. आणि चार्वीला रेडी करणं इज नॉट सो इझी. इकडे आम्ही रेडी झालोय. हायकर हायकर, हा गुड गर्ल. थांब केस विचारू दे. हा मम्मा. आणि आंघोळ केल्या केल्या मॅडमला लगेच झोपायचं असतं. कारण जसं की मी तुला म्हटलं रविवार आहे, त्याच्यामुळे ती ऑलरेडी उशिरा उठलेली. आणि आंघोळ करायच्या आधी तिचं खाणं पिणं सगळं झालं होतं. त्याच्यानंतर आंघोळ केल्यानंतर लगेचच ती झोपण्यासाठी रडायला लागली. मग तिला झोपवलं. आणि इकडे मी चार्वीला झोपवत असताना इकडे बघा प्रियंकाचं काय चालू आहे. म्हणजे तिचा आहे ना सकाळी जो हात सुरू होतो ना तो दुपारपर्यंत रविवारचा चालूच असतो, काही ना काहीतरी करणं किंवा एक्स्ट्राची साफसफाई करणं. त्याच्यामुळे मग मी जी कामं करतो ना त्याच्यापुढे मला ना ती खूप छोटी छोटी वाटतात, कारण तिचं ते चालूच असतं. आणि त्याच्यानंतर मग सगळं आवरल्यानंतर मग फायनली मी माझी देवपूजा करायला घेतली. कारण देवपूजा मी रविवारची थोडीशी उशिरा करतो, कारण मला सगळं स्वच्छ करायचं असतं, अगदी देवांपासून ते देवाऱ्यापर्यंत सगळं. कारण आठवड्यातून मी एकदाच हे सगळं क्लीन करतो. म्हणजे प्रत्येक वेळेस दररोज मला ते करायला नाही जमत. त्याच्यामुळे दररोजची पूजा थोडीशी घाईघाईत असते. पण रविवारची पूजा मात्र अगदी सावकाश आणि अगदी सागर संगीत असते. बघायला तुम्ही किती स्वच्छ आणि सगळं व्यवस्थित मला करावं लागतं ते. कारण तो एकच दिवस असतो ना की जिथे म्हणजे आपल्याला निवांत वेळ असतो. आणि माझा वेळ हा मला असा स्पेंड करायला खरंच खूप आवडतं. म्हणजे बाहेर जाऊन टवाळक्या करणं किंवा उन्हाळक्या करणं याच्यापेक्षा मला हे सगळं करण्यात जास्त इंटरेस्ट आहे. जसं की तुम्हाला आपल्या मिनी ब्लॉगमधून कळतच असेल. छान देवपूजा केली ना की दिवससुद्धा अगदी प्रसन्न जातो आणि खरंच ती वेगळी पॉझिटिव्हिटी येते आपल्यामध्ये. म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव आहे की नाही मला माहीत नाही, पण जर तुम्ही पण देव किंवा पॉझिटिव्हिटीमध्ये विश्वास करत असाल तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ना देवपूजेने करा रोज. तुम्हाला वेगळाच अनुभव येईल, म्हणजे वेगळीच प्रचिती तुम्हाला तुमच्या दिवसामध्ये येईल. हे माझा शब्द आहे, तुम्ही बघा ट्राय करून, जर तुम्ही नसेल करत तर.
करते. आणि हे बघा, जसं की तुम्हाला मगाशी म्हटलं ना, चार्वी म्हणजे आम्ही काहीतरी काम करतो आणि चार्वी तिची एकटी एकटी खेळते असं कधीच होत नाही. आम्ही जे काही करतोय ना तेच तिला करायचं असतं आमच्या मध्ये मध्ये. म्हणजे मी जी कामं करतो किंवा मदत करतो ना, हे बघूनच कदाचित ती शिकत असेल की आपण पण काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून. काय करणार आहे त्या टोमॅटोचं तू? हा, मला दे. का ग? ते की आगाऊ, हे आगाऊ. आणि आता हा पसारा केलाय तो कोण आवरणार आहे ग? हा, काय नका? सगळं आवरून ठेव. चल टाक सगळं त्याच्यात, टाक. हा, भर सगळं. गुड गर्ल, भरा. भर बेटा. किती पसारा केलाय. मम्मी पप्पांचं काम वाढवून ठेवलंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे अर्धा दिवस तर ऑलमोस्ट संपलाय. तुझ्या मागे करून करून. आणि आता जेवून आम्हाला जायचंय थोडस बाहेर, कारण काय काय हा, चार्लीसाठी संक्रांतीची शॉपिंग करायची आहे. म्हणजे चार्लीसाठी ड्रेस घ्यायचा आहे बोर्डांसाठी. आणि तिला पण काहीतरी काय घ्यायचंय का तुला संक्रांतीला? आणि हे बघा, मग असे तुम्हाला म्हटलं की आम्हाला लंच करून बाहेर जायचा आमचा प्लॅन आहे, पण तो थोडासा पोस्टपोन झाला कारण लंच केल्यानंतर हे एक्स्ट्राचं काम वाढलं. ॲक्च्युली संक्रांत आहे त्याच्यामुळे मग मम्मीच्या दुकानावरती जे लागणारं सामान होतं, तिळगुळ वगैरे, ते सगळं पॅकिंग करायचं होतं. मग म्हटलं चला तिला थोडीशी मदत करूया. आणि आम्ही पॅकिंग करतोय आणि इकडे बघा चार्वीचं काय चालू आहे. म्हणजे मूठ भरून तिळगुळ ती तोंडात टाकत होती, नुसती तोंडात बसत नव्हते तेवढे. तर आय नो तिळगुळ हे मुलांसाठी चांगले नसतात कारण ते साखरेपासून बनलेले असतात. पण ती काय रोज रोज खात नाही आणि साखर तर ती खूप आम्ही तिला अवॉइड करतो. त्याच्यामुळे आणि ती मजा करत होती, त्याच्यामुळे आम्ही तिला खाऊन देत होतो. फायनली ही सगळी कामं आवरली, कारण हे सगळं करता करता आम्हाला 6 वाजले आणि मग आम्ही रेडी होऊन बाहेर निघालो. तर मित्रांनो, फायनली आमची सगळी दिवसभरातली कामं आवरलेली आहेत आणि आम्ही आता निघालोय बाहेर. बघा, दुपारी मॅडम म्हणत होत्या नाही जायचं आहे, आता किती रेडी झाले. तर आम्हाला ऍक्च्युली उद्या संक्रांत आहे, उद्या परवा संक्रांत आहे. तर चार्वीसाठी मेन म्हणजे ड्रेस घ्यायचा आहे तिच्या ह्याच्यासाठी, बोरणांसाठी. तर तो बघूया तो भेटतोय का. आणि मॅडमला मेन म्हणजे बांगड्या भरायच्या आहेत. बघा, सासूबाईंनी तिला काय दिले, 500 रुपये दिलेत बांगड्या भरायला. एवढा लाड सुनबाईंचं कुठली सासू करत असेल का. तर तिला बांगड्या भरायच्या संक्रांतीसाठी. मम्मीने आवर्जून सांगितले की प्रियंकाला बांगड्या भरून घेऊन ये आणि चार्वीला पण बांगड्या घेऊन ये. काय चार्वीला आम्ही पुढे पाठवलंय मम्मीच्या दुकानावरती रेडी होऊन पप्पांबरोबर. आता बघूया, ऑलरेडी आम्हाला निघायला खूप उशीर झालाय. जाता जाता ज्योतीला फोन करूया ना, येते का बघूया. तर ती आली तर तिला घेऊन किंवा मग आम्ही जाऊ. मेन म्हणजे वाशीला पण जायचंय ज्वेलर्स कडे आमच्या रेग्युलर. कारण काय काय गरज नाही त्याची, त्याच्या लक्षात असेल आता रेग्युलर. तर तिकडे आम्ही त्याला मला वाटेच सांगतो, तिकडे एक स्कीम चालू केलंय त्याचं काय ते. चला आम्ही निघतो. तर बाहेर पडल्यानंतर तर सगळ्यात पहिले आमच्या चाळीमध्ये एक डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता, तर तो अटेंड करणं पण खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळे जायच्या आधी आम्ही सगळ्यात पहिले तो अटेंड केला. प्रियंकाने जाऊन तिची छान ओटी वगैरे भरली, कारण चाळीतले कुठलाही कार्यक्रम अवॉइड करून चालत नाही, कारण आपण सगळे एकत्र राहतो आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं लागतं. तो कार्यक्रम आटपल्यानंतर मग आम्ही गेलो वाशीला, आमचे जे रेग्युलर सोनार आहेत, ज्वेलर आहेत त्यांच्याकडे. तर ज्वेलरकडे आम्ही गेलो होतो याच्यासाठी, कारण जसं की तुम्ही माझा आधीचा जो 2025 आणि 2024ने काय दिलं हा व्लॉग तुम्ही बघितला असेल, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला मम्मीला एक मोहनमाळ बनवायची आहे सोन्याची. तर त्या दृष्टीने मी छोटीशी एक इन्व्हेस्टमेंट इकडे चालू केली आहे दर महिन्याला. त्याच्यासाठी चाललो होतो आम्ही ते पैसे द्यायला. पण प्रियंकाला तिच्या मंगळसूत्राचं पेंडंट पण चेंज करायचं होतं खूप दिवसापासून. मग त्याच्या डिझाईन्स आम्ही बघत होतो, पण एक पण डिझाईन काही आम्हाला एवढी आवडली नाही. मग ते आम्हाला म्हटलेत की आता 25 तारखेला नवीन डिझाईन्स येतील,
तर मग आता आम्ही 25 तारखेला परत येऊ आणि बघूया तर तिला तिकडे त्यावेळेस आवडली तर. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो वाशीच्या मिनी मार्केटमध्ये. सगळ्यात पहिले तर चारवीसाठी बांगड्या घेतल्या, कारण मम्मीने आम्हाला घरून निघतानाच आवर्जून सांगितलेलं की चारवीला बांगड्या घ्याच म्हणून. आणि मग आम्ही विचार केला की दुसऱ्या कुठल्या घेण्यापेक्षा तर तिला बोरणान करायचं, तर ब्लॅक ड्रेसवरती या ऑक्सिडाईज बांगड्या चांगल्या वाटतील म्हणून मग आम्ही त्या घेतल्या. आणि चारवीला बघा कुठेही गेलं ना तरी तिला मस्ती करायचीच असते, त्याच्यामुळे तिला बाहेर नेल्यावरती तिला हँडल करणं किती अवघड आहे तुम्ही समजू शकता. आणि त्याच्यानंतर मग मॅडमनी स्वतःसाठी बांगड्या भरायला सुरुवात केली, ते पण सासूबाईंनी दिलेल्या पैशातून. म्हणजे मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. आम्ही घरातून बाहेर निघत होतो, म्हणजे मम्मी दुकानावर जायला निघाली त्यावेळेस तिने आवर्जून मग प्रियंकाला 500 रुपयाची नोट काढून दिली आणि बांगड्या भरायला सांगितल्या. तिला मी म्हटलं माझ्याकडे आहेत पैसे, तर ती म्हटली नाही नाही माझ्याच पैशातून भर. म्हणजे हे कुठून येतं एवढं प्रेम मला खरंच कळत नाही. आणि ना ग्रीन कलरमध्ये पण एवढे कलर असतात हे मला आज पहिल्यांदाच कळालं. म्हणजे ह्या हिरव्या कलरमधून पण प्रियंकाला तिचा हिरवा रंग शोधून बांगड्या भरायच्या होत्या. आणि बघा कशी नव्या नवरीसारखी दिसत होती प्रियंका बांगड्या घालून. आणि मग आम्ही गेलो चारवीच्या बोरणांचा ड्रेस बघायला, तर तिकडे मला हा ड्रेस खूप आवडला. प्रियंकाला आणि मला दोघांना पण छान ते पैठणी पॅटर्नमध्ये वाटत होतं आणि रिजनेबल होता. म्हणजे 550 रुपये त्यांनी आम्हाला प्राईस सांगितली होती, पण मिनी मार्केटमध्ये तुम्ही बार्गेनिंग केलं तर तुम्हाला ती वस्तू कमीमध्ये मिळते. तर आम्हाला 400 रुपयाला मिळाला. आम्ही 380 पर्यंत मागत होतो पण नाही दिला त्यांनी. आणि इकडेच आम्हाला आहे ना ऑलमोस्ट म्हणजे 10:30 पावणे 11 वाजले होते. त्याच्यामुळे आम्ही घरी फोन करून सांगितलं की आता आम्ही बाहेरूनच काहीतरी खाऊन येतो म्हणून. आणि जो संडे आमचा पूर्ण कामात गेला होता तो ओढून ताणून आम्ही कसा तरी फन डे करायचा प्रयत्न केला, कारण जेवण म्हणजे फूड हे आमच्या दोघांचंही खूप आवडतंय. तर आजचा ब्लॉग इथे थांबवतो. आता ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.